तर आता मुलं हा तुमचा भविष्य आहे आणि देशासाठी जी तुमची मुलं आहेत हे भविष्य बनण्यासाठी त्यांच्याकडं चांगलं नॉलेज त्याचबरोबर चांगलं लॉजिक असणं जरुरीचं आहे. कारण आता पाहतोय आपण पूर्णपणे जनरेशन मध्ये AI इंटिग्रेट होताना आपल्याला दिसत. AI बरोबर बाकीच्या टेक्निकली गोष्टी पण अपडेटेड होतात, परंतु काही प्रमाणामध्ये जॉब सुद्धा जात आहेत. तर काय जो अपडेटेड नाही झाला तो या ठिकाणी टिकणार नाहीये. तुमची मुलं ही जर का फक्त 20 पर्यंत टेबल्स लिहिणं वाचणं करत असतील, 10 वर्ष त्यामध्ये जर घालवत असतील, तर ते तुम्हीच बघा योग्य की अयोग्य. तर मला असं वाटतं किती सारी मुलं अशी आहेत की या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडून वेगळ्या लेवलला गेलेली आहेत, कारण त्यांचे पालक आहे. आता नॉर्मल पालक काय पाहतोय, फक्त मुलाला लिहिता येते, वाचता येते, काहीतरी मार्क्स मिळाले चांगले, खूप आनंदित होतो. परंतु ते आनंद तुम्ही किती दिवस साजरा करणार आहे? रिअल मध्ये ते नाहीये. ब्रिटिशांनी जी एज्युकेशन पद्धती सिस्टम जी राबवली, मोबाईल आणि बाकीचे इंटरनेट, टीव्ही याचा वापर कमी करा, कारण व्हिज्युअलायझेशन स्किलला इम्पॅक्टिव्ह काही रिसर्च मध्ये हे जाणवतंय की ह्या सगळ्या गोष्टीला जे काही मोबाईल्स रील्स वगैरे पाहिले जातात किंवा शॉर्ट्स वगैरे पाहिले जातात, यामुळं मुलांच्या मेमरीवरती इम्पॅक्ट होतोय. जी टेम्पररी मेमरी आहे त्याचा जास्त वापर होतोय आणि आपण जे म्हणतो परमनंट मेमरी आहे किंवा जे थिंकिंग क्वालिटी आहे त्यामध्ये सुद्धा इम्पॅक्ट होतोय. तर पालकांनी या गोष्टीकडे अगदी जाणीवपूर्वक लक्ष द्या. लक्षात घ्या, क्रिएटिव्हिटी मध्ये मुलांना गोष्टी कशा देता येतील ह्या गोष्टी पहा, क्रिएटिव्ह माइंडसेट कसा बनवता येतील ह्या गोष्टीकडे पहा, आणि लॉजिक म्हणजे की जसं मॅथमॅटिक्स एक पर्याय आहे, गेम्स जो की फिजिकल गेम्स असतात तो एक पर्याय आहे, ऍक्टिव्हिटीज हा एक पार्ट आहे, डान्स आहे किंवा त्यांच्या जिम्नॅस्टिक्स हा पार्ट आहे. या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे मुलाच्या डेव्हलपमेंटसाठी, ना की मोबाईल आणि त्याच्या रील्स किंवा बाकीच्या गोष्टी. जसं AI तंत्रज्ञान बदललं आहे त्याचबरोबर तुमच्या मुलांना तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करायला हवा, जेणेकरून ह्या गोष्टी त्यांना फ्युचरमध्ये फायदेशीर ठरतात. कारण बघा, बिझनेस असो किंवा जॉब असो, एक वरिष्ठ लेवल जर घ्यायचं असेल, ज्याचं लॉजिक चांगलं आहे, ज्याचे मॅथमॅटिक्स चांगलं आहे, तोच व्यक्ती त्या ठिकाणी बसलेला आहे, कारण त्याची थिंकिंग बाकीच्या लोकांपेक्षा अपडेटेड आणि पुढच्या लेवलची असते, म्हणून त्या लेवलला तो जाऊन बसलेला आहे. आणि बाकी मग नॉर्मल तुम्ही जर विचार करत असाल तर गोष्ट वेगळी आहे. तर मला एवढंच सांगायचे, मॅथमॅटिक्स पक्क करा मुलांना. छोट्या छोट्या गोष्टी, 20 पर्यंत टेबल नाही, 1000, 2000, 10,000 पर्यंत टेबल आले पाहिजे, पॉईंटचे टेबल आले पाहिजेत. मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, स्क्वेअर, क्यूब, क्यूब रूट, पर्सेंटेज ह्या गोष्टी आहेत ना सहज काढता आल्या पाहिजेत, कारण मॅथमॅटिक्स रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याला रोजच यूज होतं, रोजच त्या गोष्टी कराव्या लागतात. मग तुम्ही विचार करा, ह्या गोष्टींसाठी तुम्ही जर वेळ घालवत असाल, पेपर झाल्या, मार्क्स मिळाल्यात, आनंदी होऊ नका. कारण आनंद तो नाहीये, कारण तोच जर पेपर तुम्ही 4 महिन्यांनी घेतला तर तुम्हाला माहिती आहे की त्याला तेवढे मार्क्स मिळणार आहेत का? म्हणजे टेम्पररी यूज केलेला ब्रेन आहे त्या ठिकाणी. तुम्ही ती कन्सेप्ट क्लिअर अंडरस्टँडिंग करण्याच्या हेतूने शिकवा आणि त्याला युटिलाइज करण्याच्या हेतूने शिकवा. मला एवढंच सांगायचे की यासाठी तुम्ही चांगल्या शिक्षकाची, चांगल्या एज्युकेशन संस्थेची, चांगल्या गोष्टींची, शिक्षकाच्या गाईडलाईनची तुम्ही त्यांना पूर्तता करा. चांगले शिक्षक दिले तर नक्कीच तुमचा विद्यार्थी खूप चांगला आणि चांगल्या क्वालिटीचा घडल. कारण फ्युचरिस्टिक म्हणजे फ्युचर पाहणारा बनला पाहिजे तो. 60 वर्ष 50 वर्ष पुढचा विचार करणारा बनला पाहिजे. तसं जर त्याची थिंकिंग बनली तर नक्कीच तो टिकणार आहे. अदरवाईज तुम्ही तर पाहताय समाजामध्ये आता काय परिस्थिती आहे, जॉब्स किंवा बाकीच्या गोष्टी, बिझनेसेस सुद्धा त्याकडे बघायला आलेत का विचार त्या लेवलचे करत नाहीत. पुढचा अपग्रेडेबल विचार केला पाहिजे. जर तुमच्या मुलांना CET, एंट्रान्स, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड सारख्या एक्झाम्स द्यायच्या असतील तर पालकांनो, तुमच्या मुलाचा गणित हा विषय म्हणजे मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट एकदम स्ट्रॉंग असला पाहिजे. कारण या सब्जेक्टचा म्हणजे या सगळ्या एक्झामचा हा रूट आहे आणि तो त्या मुलांचा फाउंडेशन चांगलं असलं पाहिजे. मुलांना ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, स्क्वेअर रूट, LCM, HCF ह्या सगळ्या गोष्टी फास्ट आल्या पाहिजेत. त्याचबरोबर त्यांना साधारणतः 1000 पर्यंत टेबल्स आले पाहिजेत, 1000 पर्यंत त्यांना पॉईंटचे टेबल आले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टीची खूप गरज आहे. तेव्हा पर्सेंटेज किंवा बाकीच्या जे प्रोसेस फंक्शन्स आहेत ते यूज करताना त्यांना खूप सोपं जातं. तर ॲबॅकस, ॲडव्हान्स ॲबॅकस आणि ब्रेन ॲक्टिव्हिटी या 2 कोर्समुळे, ह्या दोन्ही गोष्टींचा म्हणजे या दोन्ही गोष्टींमुळं त्या मुलांना खूप सारा फायदा होतो आणि ह्या एक्झामसाठी त्यांचा रूट चांगला होतो, फाउंडेशन चांगलं होतं आणि त्याला फायदा होत असतो. त्याचबरोबर त्यांच्या भविष्यासाठी म्हणजे स्किल, डिसिजन्स मेकिंग, इम्प्लिमेंटेशन ह्या गोष्टी इम्पॉर्टन्स असतात, यासाठी सुद्धा लॉजिक इम्पॉर्टंट आहे. तर नक्कीच तुम्हाला, मला असं सांगायचं की तुम्हाला या गोष्टी केल्या पाहिजेत आणि वयाच्या 4 ते 14 वयाच्या आतमध्ये या गोष्टी केल्या पाहिजेत. धन्यवाद.